मी पुण्यातून आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली। आरोपींना आता 7 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। वनराज यांच्या 2 सख्या बहिणी आणि त्यांचे दोघे मेहुणे हे गजाआड आहेत। तर काल रात्री पुण्यात वनराज आंदेकरांची हत्या झाली होती। कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। तर रविवारी संध्याकाळी वनराज आंदेकर हे त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर जवळच आंदेकरांवर 5 गोळ्या झाडण्यात आल्या। त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केलेत। तर आंदेकरांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झालाय। रात्रीच पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक देखील केली आहे। तर कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांना संपवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। वनराज आंदेकरांच्या सख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी कोमकर आणि त्यांचे पती गणेश आणि जयंत यांना पोलिसांनी अटक केली आहे। 5ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर वनराज आंदेकर हे माजी नगरसेवक होते। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे। प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे। यांच्यामध्ये आरोपी म्हणून मैताचे सख्खी बहीण, 2 सख्खी बहीण आणि 2 सख्खे मेहुणा यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे। तर वनराज आंदेकर हे नेमके कोण आहेत जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुणे महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते। आई राजश्री आंदेकर 2007 आणि 2012च्या महापालिका निवडणुकीत नगरसेविका राहिल्यात। वनराज आंदेकरांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक राहिल्यात। पुण्यातील नानापेठेत आंदेकर टोळीचा मोठा दबदबा होता। तर आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला प्रमोद माळवदकर या गुंडाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। बंडू आंदेकर यांच्या विरोधात 1985 पासून हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र बाळगणं असे विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते।